आजकाल हाय रिस्क प्रेग्नन्सीचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. तर काय आहे ही हाय रिस्क प्रेग्नन्सी? हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे अति जोखमीचे बाळंतपण. सो ज्या डिलिव्हरीमध्ये पेशंट म्हणजे जी मदर असते, बेबी आहे आणि डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा डिलिव्हरी नंतर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, अशा प्रेग्नन्सीजला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो. मग पेशंटला जर प्रेग्नन्सीमध्ये जर बीपीचा त्रास होत असेल, शुगर वाढलेली असेल, काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतील किंवा किडनी डिसीज, हार्ट डिसीज असेल, काही प्रेग्नन्सीज ज्या IVF प्रेग्नन्सीज असतात त्याच्यामध्ये जर ट्विन्स असतील किंवा ट्रिपलेट्स असतील, कुणाचा ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह असेल किंवा पेशंटला थायरॉइड डिसऑर्डर असेल, अशा सगळ्या प्रेग्नन्सीजला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी असं म्हणतो. आणि या प्रेग्नन्सीमध्ये जी काळजी घ्यावी लागते किंवा जी वेळोवेळी मॉनिटरिंग करावी लागते, त्यांचा फ्रिक्वेंट हेल्थ चेकअप करणं आवश्यक असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा हॉस्पिटलमध्ये अवेलेबल होऊ शकतात की जिथे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच हा केला जातो. जसं ज्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर सुसज्ज आहे किंवा MICU म्हणजे जिथे ICUची फॅसिलिटी आहे, बेबीसाठी NICUची फॅसिलिटी आहे, अशा ठिकाणीच ह्या अतिजोखमीचे म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी ही मॅनेज करू शकतो.